ऍक्टिव्हिटी बेस्ड सम आणि इकडे आपल्याला XY पॅरलल टू AC दिला आहे ट्रायंगल मध्ये, म्हणजे आपण इकडे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम यूज करणार की ट्रायंगल्सना सिमिलर दाखवणार, याच्यामधून काय करायचंय आणि ते का करायचंय ते समजणं गरजेचं आहे, ते इम्पॉर्टंट आहे आणि तेच डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर व्हिडिओ बघा एंड पर्यंत, तुम्हाला समजेल का करतोय आणि कसं करायचं, आणि विदाउट ऍक्टिव्हिटी दिलं तरी पण कसं करायचं ते पण आपण डिस्कस करणार. चला बघूया. आता इकडे काय दिलंय आपल्याला या ट्रायंगल मध्ये, जसं मी सांगितलं XY पॅरलल टू AC दिलंय, म्हणजे एक लाईन एका ट्रायंगलच्या साइडला पॅरलल आहे ते दिलंय. ओके, आणि पुढे दिलंय ट्वाइस ऑफ x इज इक्वल टू 3 टाइम्स bx. ओके, म्हणजे ax आणि bx मध्ये एक रिलेशन दिलंय आणि हे यूज करून आपल्याला हे फाइंड करायचंय एसीचं लेंथ. एसीचं लेंथ काय असेल ते फाइंड करायचं. ओके, जसं आपण या व्हिडिओच्या अगोदर जे व्हिडिओ केले ना ते तुम्ही बघितलं का? नाही बघितलं तर बघून घ्या, कारण त्याच्यामध्ये मी एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट डिस्कस केलं. मी सांगितलंय तर या मोठ्या ट्रायंगल मध्ये जर आपल्याला एक लाईन पॅरलल टू एक साइड दिलंय, म्हणजे आपल्याकडे नेहमी दोन ऑप्शन असतात. आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम यूज करू शकतो, नाहीतर आपण त्या दोन्ही ट्रायंगलना सिमिलर दाखवू शकतो. दोन्ही ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, दोन्ही करू शकतो. पण त्याच्यामधून काय करायचं सम मध्ये ते डिपेंड करतं गिव्हन इन्फॉर्मेशन मध्ये, काय फाइंड करायचं त्याच्यावर. ओके, तुम्ही सांगणार इकडे जर आपल्याला एरिया बद्दल दिलं असतं तर आपण ट्रायंगलचं सिमिलर दाखवलं असतं. इकडे एरिया बद्दल काय दिलंय का? नाही, काहीच मेन्शन नाही आणि फाइंड पण नाही करायचं. म्हणजे तुम्ही सांगणार ट्रायंगल सिमिलर नाही दाखवायचं. थांबा आता दोन ऑप्शन आहेत, ट्रायंगल सिमिलर नाहीतर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. तर मला सांगा जर आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम अप्लाय केलं तर आपल्याला काय मिळणार आहे? ax अपॉन bx इज इक्वल टू cy अपॉन by हे रेशो मिळणार आहे. पण आपल्याला फाइंड काय करायचंय? फाइंड करायचंय AC. आता हे AC जे आहे ते आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम मध्ये येणार का? आणि अजून XY दिलंय ना, XY दिलंय आणि आपल्याला AC फाइंड करायचंय. ओके, म्हणजे आपल्याला माहित आहे करस्पॉन्डिंग साइड्स बद्दल म्हणतोय, दोन्ही ट्रायंगल बद्दल. म्हणजे ट्रायंगलचा सिमिलर प्रूफ केलं तर हे रेशियोज इक्वल दाखवून आपण XY यूज करून AC फाइंड करू शकतो. म्हणजे माहित आहे की पण इकडे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम नाही, आपण जर ट्रायंगलचा सिमिलर दाखवलं ते सोपं पडेल. समजलं? ओके, व्हेरी गुड. आणि मी आता सांगतोय तुम्हाला हे दोन्ही ट्रायंगल तुम्ही सिमिलर दाखवू शकता का? तुम्हाला माहिती आहे, कारण तुम्ही सांगणार दोन्ही ट्रायंगल मध्ये कॉमन अँगल आहे B आणि हे दोन्ही लाईन्स पॅरलल आहे, म्हणजे BC ला ट्रान्सव्हर्सल घेतलं तर अँगल Y इक्वल टू अँगल C करस्पॉन्डिंग अँगल. जर आपण AB ला ट्रान्सव्हर्सल घेतलं तर अँगल X इक्वल टू अँगल A करस्पॉन्डिंग अँगल्स, आणि दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर होणार. व्हेरी गुड, बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. म्हणजे जर हे ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये नसतं तर आपण स्टार्टिंगला तेच सिमिलॅरिटी दाखवलं असतं. इकडे पण दाखवलं पण नंतर दाखवलं, पण आपल्याला समजलं का करतोय ते समजलं, ते इम्पॉर्टंट. ओके, पण इकडे काय केलंय चला बघूया. स्टार्टिंगला ते सेकंड इन्फॉर्मेशन आहे ते यूज केलंय, ट्वाइस ऑफ ax इज 3 टाइम्स bx. ओके, हे दिले म्हणजे आपण इकडे रेशिओ फॉर्म करू शकतो का? तुम्ही सांगणार हो, bx ला आपण तिकडे घेऊन जाऊ शकतो. म्हणजे काय येणार? ax अपॉन bx इज इक्वल टू, म्हणजे राईट हँड साइडला काय होणार आहे? 3 आहे आणि ते 2 इकडे येणार आहे, म्हणजे 3 अपॉन 2 आलं. ax अपॉन bx इक्वल टू 3 अपॉन 2 आलं आपल्याला. व्हेरी गुड. आता हे रेशो आलंय, आपल्याला माहिती आहे आपण ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल XBY याला सिमिलर दाखवणार आहोत का? बरं, आपल्याला AC पाहिजे आणि XY यूज करून, म्हणजे जर ते यूज करणार आहोत म्हणजे आपल्याला माहित आहे आपल्याला करस्पॉन्डिंग साइड म्हणजे काय? AC अपॉन XY आणि ते इक्वल कशाला असणार आहे? AB अपॉन BX. म्हणजे आपल्याला रेशो मध्ये AB अपॉन BX हे रेशो पाहिजे आपल्याला. तुम्ही सांगणार आपल्याकडे तर आता ax अपॉन bx आहे, ओके, bx आहे. आणि नेहमी आठवणीत ठेवा, जे आपल्याला पाहिजे रेशो मध्ये bx पाहिजे ते गेलं नाही पाहिजे, म्हणजे ते पाहिजे आपल्याला ठेवायचं आहे. आणि ज्याला ठेवायचंय, ज्याच्यामध्ये काही चेंजेस झालं नाही पाहिजे त्याला नेहमी डिनॉमिनेटरला ठेवायचं, लक्षात ठेवा. म्हणजे bx ला तिकडेच ठेवा आणि न्यूमरेटर मध्ये आपल्याला चेंज करायचं, आपल्याला ax नको. तुम्ही सांगता आपल्याला ab पाहिजे. आता फिगर मध्ये बघा ab कसं येणार आहे? ax प्लस bx, बरोबर आहे? ax प्लस bx, ax प्लस bx, न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर, न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर. आता दोन रेशोज इक्वल आहेत आणि आपल्याला न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर करायचंय. ते प्रॉपर्टी माहिती आहे ना, कोणते आहे? कॉम्पोनेंडो. ते केल्याने आपल्याला ते मिळणार, म्हणजे आपण का करतोय ते समजतंय ना.
फक्त लिहिलंय म्हणून करायचं नाही, कारण विदाउट ऍक्टिव्हिटी आलं तर स्वतः विचारून करायचंय. ओके, तर तुम्ही सांगा हो आता कॉम्पोनेंट यूज करूया, म्हणजे लेफ्ट हँड साईडला काय येणार आहे, ax प्लस bx अपॉन bx. याच्यामध्ये चेंजेस ते न्यूमरेटरला आणि ते करतोय आपण. ओके, राईट हँड साईडला काय येणार आहे, 3 प्लस 2 अपॉन 2. व्हेरी गुड. आणि रिझन काय लिहायचं, कॉम्पोनेंटो. आता पुढे काय येणार आहे, ax प्लस bx. ax प्लस bx चं व्हॅल्यू काय येणार आहे, ए बी लिहिलंय बघा तिकडे, ए बी अपॉन bx. आणि मला सांगा 3 प्लस 2 म्हणजे काय येणार आहे, ते आलंय 5 अपॉन 2. आणि हे रेशो आलं कारण आपल्याला हे पाहिजे, कारण ट्रायंगल सिमिलर प्रूव्ह केलं नाही तर आपल्याला हे पाहिजे. व्हेरी गुड. आता ट्रायंगल्स ना सिमिलर दाखवलं इकडे, ते तुम्ही स्टेप्स लिहायचं, स्वतःहून लिहिलं तर स्टेप्स इकडे डायरेक्टली लिहिलंय. पण हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना का सिमिलर आहे आपण डिस्कस पण केलं, कसं कॉमन अँगल आणि एक पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, म्हणजे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ट्रायंगल सिमिलर का दाखवलं, कारण आपल्याला रेशोज इक्वल पाहिजे. कोणते रेशो, बघा इकडून ए सी आणि एक्स वाय बरोबर आहे, ए सी अपॉन एक्स वाय हे रेशो इक्वल टू ज्याच्या बरोबर आपल्याला ज्याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन दिलंय ते कोणते आहे, ए बी आणि बी एक्स. तर ए बी अपॉन बी एक्स. आणि रिझन काय येणार, सी एस एस टी करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, एसी नाहीये त्याला तसंच ठेवा, एक्स वाय चं लेंथ दिलंय काय ते 9, ए बी चं लेंथ इंडिव्हिज्युअल नाही दिलं, पण आपल्याला एबी अपॉन बीएक्स माहित आहे, म्हणजे एबी अपॉन बीएक्स च्या जागी आपण काय लिहू शकतो, 5 अपॉन 2. डायरेक्टली लिहा तिकडे 5 अपॉन 2 लिहिलं. आता आपल्याला एसी फाइंड करायचं, म्हणजे आपण एसी इकडेच ठेवणार, 9 तिकडे गेलं न्यूमरेटरला, म्हणजे काय येणार 5 इंटू 9 अपॉन 2. 5 इंटू 9 किती, 45. आता 45 अपॉन 2 काय आलं, 45 चं हाफ म्हणजे काय 22.5, म्हणजे आपल्याला एसी चं लेंथ देणार आहे 22.5 युनिट्स. आणि झालं हे सम. ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये तुम्हाला हे फिल करणं एकदम सोपं होतं, पण विदाउट ऍक्टिव्हिटी आलं एक समच्या रूपामध्ये तरी पण स्टेप्स कसं लिहायचं हे समजलं ना, सिमिलॅरिटी का दाखवलं आणि ते कॉम्पोनेंट का यूज केलं, कसं यूज करायचं ते समजलं. व्हेरी गुड, तेच इम्पॉर्टंट होतं. आणि तुम्हाला हे समजलंय, आवडलंय, म्हणजे व्हिडिओला लाईक करा. आता तुम्ही बघताय दर व्हिडिओमध्ये आपण एक एक सम सॉल्व्ह करतोय, पण तुम्ही सांगा मला पूर्ण प्रॅक्टिस सेट एकत्र बघायचं, तर प्रॅक्टिस सेट 1.2 साठी इकडे क्लिक करा, 1.1 साठी इकडे क्लिक करा, आणि तुम्हाला भेटणार पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.